महाराष्ट्राला जर भारतातून वेगळं केलं तर काय होऊ शकतं? जे लोक असं म्हणतात ना, त्यांनी हे व्हिडिओ नक्की पाहावे. अखंड भारतावर जेव्हा मुघलांचं साम्राज्य होतं त्यावेळेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात मराठा एम्पायरची स्थापना केली. हैदराबाद ते अफगाणिस्तान पर्यंत आपला भगवा झेंडा फडकवला आणि आज जवळपास $450 बिलियन जीडीपी सहित महाराष्ट्र हे भारतातील सगळ्यात जास्त श्रीमंत राज्य आहे. आणि आपल्या फक्त महाराष्ट्राची जीडीपी पाकिस्तानपेक्षा 50% जास्त आहे. आपल्या या महाराष्ट्राच्या पावनभूमीत अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, सावरकर यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेलेत. जगभरातील सगळ्यात मोठी संघटना म्हणजे RSS हा देखील नागपूरमध्ये सुरू झाला आपल्या महाराष्ट्रातून. आणि एंटरटेनमेंटची गोष्ट केली तर भारतातील सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री ही आपल्या मुंबईमध्येच आहे. स्पोर्टमध्ये सचिन तेंडुलकर असो किंवा सुनील गावस्कर असो किंवा संगीत क्षेत्रात आशा दिदी असो किंवा लता दिदी असो, आपल्या महाराष्ट्राच्या पावनभूमीने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला एक आयकॉन दिलेला आहे. अशी आपली महाराष्ट्राची पावनभूमी आहे. तसेच अॅग्रिकल्चर मध्ये सुद्धा महाराष्ट्र मागे नाही. भारतातील सगळ्यात जास्त अंगूर उत्पादन आपल्या नाशिक मधून येतं आणि संत्रीचं उत्पादन हे नागपूर मधून येते. कला क्षेत्रात आपला महाराष्ट्र मागे नाही. तसेच आपल्या भारताची ओळख आपल्या महाराष्ट्राच्या कला, संगीत, नृत्य, सण, सूद याशिवाय भारताची ओळख कमी वाटते. तर तुम्हाला महाराष्ट्राबद्दल ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे देखील सांगा.